आता निवडणुकीसंदर्भातली मोठी अपडेट येते। राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातच दाव्यांनी आता उमेदवाराची घोषणा केली आहे। डी राजा यांच्या पत्नी अॅनी राजा यांच्या नावाची कम्युनिस्ट पार्टीकडून घोषणा झाली आहे। त्यामुळे केरळमध्ये जागा वाटप होण्यापूर्वीच घोषणा झाल्यानं हा इंडिया आघाडीला धक्का आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत, अवघ्या काही महिन्यांवर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड बनावी लागेल। सोमेश कोलगे याला अधिक अपडेट देतील। सोमेश, या जाहीर झालेल्या उमेदवारीकडे कसं पाहायचं, काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? नक्कीच अश्विन, ही खूप मोठी बातमी आहे, कारण वायनाड मधून राहुल गांधी गेल्या वेळी निवडणूक लढले होते। त्यावेळी स्वाभाविक राहुल गांधींना अमेठीतून जिंकण्याची शाश्वती नव्हती आणि म्हणून त्यांनी दुसरा मतदारसंघ वायनाड निवडला होता आणि वायनाड मधून हा एक सेफ मतदारसंघ म्हणून राहुल गांधी तिथून निवडून आले होते आणि संसदेत आले। आता एका बाजूला इंडिया आघाडीच्या बैठका सुरू आहेत, जागा वाटपावर चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये इतर सर्व राज्यांमध्ये बऱ्यापैकी हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमध्ये आघाडीचं जागा वाटप कसं असणार, गुजरातमध्ये याची घोषणा झाली। केरळ बाबतीत पण होणार होती असं आपल्याला कळत होतं, पण त्याचवेळी अचानक सीपीआयनी स्वतःच अॅनी राजा यांची घोषणा केली आणि ती सुद्धा वायनाड मधून, ज्या मतदारसंघातून राहुल गांधी लढले होते, कारण त्यांना खात्री हवी होती की ते संसदेमध्ये येऊ शकतील। आणि आता मात्र एलडीएफनी थेट आपल्या उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे। त्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीमध्ये एक अस्पष्टपणे त्यांनी राहुल गांधींना सांगून टाकलंय की यावेळी आम्ही तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी घेणार नाही आहोत आणि तुम्हाला पाहायचंय, तुमचं जे काय असेल ते त्याच वेळी ते इतर मतदारसंघांमध्ये। आता राहुल गांधी कुठला मतदारसंघ निवडणार हा प्रश्न आहे, कारण अमेठीतून ते लढणार नाहीत हे त्यांनी यापूर्वी जाहीर केल्याचं समजतंय। त्यामुळे या सगळ्यावर आता नवा मतदारसंघ राहुल गांधींचा कोणता असेल ते एक आश्चर्यकारक आणि महत्वाची बातमी असू शकते। अश्विन, सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तेव्हा राजकीय वर्तुळातनं मोठी बातमी, वायनाड मतदारसंघामध्ये दाव्यांनी उमेदवार जाहीर केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।